शिर्डी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 8 मधील भाजपच्या उमेदवार मनीषा शिवाजी गोंदकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे। गोंदकर यांच्या माघारीमुळे अपक्ष उमेदवार छाया पोपट शिंदे या नगरसेवकपदी बिनविरोध निवडून आल्या आहेत। विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईने भाजपच्या अधिकृत उमेदवाराची निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे। भाजपचे नेते सुजय विखे पाटील यांनी जुळवून हे राजकीय समीकरण जुळवून आणलं असल्याचं सांगितलं जात आहे। सर्वसाधारण जागेवर ओबीसी उमेदवारासाठी मराठा उमेदवाराने ही माघार घेतली आहे। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक। प्रभाग क्रमांक 8 मध्ये एक असा पेच होता की भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार माननीय शिवाजी गोंदकर यांच्या मिसेस आणि आमच्या बरोबर असलेले जुने सहकारी माननीय पोपटराव शिंदे यांचे मिसेस या दोन्हीही माता भगिनी आमच्या संघटनेच्याच होत्या। एकाला एबी फॉर्म होता, एकाला एबी फॉर्म नव्हता। आणि मग हा पेच निर्माण झाल्यानंतर जेव्हा आम्हाला लक्षात आलं की दोनच जागा शिल्लक आहेत, दोनच फॉर्म शिल्लक आहेत, आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांशी संपर्क केला। त्यांनी निर्णयाचे सर्व अधिकार पालकमंत्री महोदय माननीय विखे पाटील साहेबांना दिले। मुख्यमंत्र्यांना सगळी परिस्थिती सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार हा एक नवा आयाम आम्ही सेट केलेला आहे महाराष्ट्रामध्ये की सर्वसाधारण जागेवर एक ओपन सीट असलेल्या व्यक्तींनी, अधिकृत भारतीय जनता पार्टीच्या व्यक्तींनी मनाचा मोठेपणा दाखवत पक्षनिष्ठा काय असते, पक्षनेत्याचा आदेश काय असतो हे माननीय शिवाजीराव गोंदकर साहेबांनी सिद्ध करत अधिकृत अर्ज मागे घेत आम्ही त्या जागेवर एक ओबीसी व्यक्तीला त्या ठिकाणी बिनविरोध सोडलं। अपक्ष होता, कारण की आम्हाला हे जे शिर्डीमध्ये विषारी प्रचार करायचा लोक प्रयत्न करतात, महाराष्ट्रामध्ये जो अपप्रचार चालू आहे, जातीच्या नावावर लोकांमध्ये तेढ निर्माण केला जातो। साईबाबांच्या पावनभूमीपासून याची सुरुवात झाली की आम्हाला भारतीय जनता पार्टी आदेश जो देईल तो आम्हाला मान्य आहे। मुख्यमंत्र्यांचा आदेश हा अंतिम आहे आणि आज महायुतीमधलेच आमचाच बरोबरचा घटक मित्र आज आम्ही कुठलाही अहंकार न बाळगता एक सर्वसामान्य परिवाराला त्या ठिकाणी नगरसेवक बनण्याची संधी दिली। हा शिवाजी भाऊंच्या मनाचा मोठेपणा आहे आणि मी आमच्या सर्व संघटनेच्या वतीने त्यांच्या मनापासून आभारही व्यक्त करतो। आणि पोपटराव जे मागचे 5 वर्षे आमच्या बरोबर होते, आज परत त्यांची फक्त एक खंत आहे की त्यांना कमळावर उभं राहायचं होतं, पण मागच्या वेळेस 5 वर्ष अपक्ष होते आणि यावेळेस 5 वर्ष ते भाजप पुरस्कृत अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत।